आणि वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकरांचे पाय आणखी खोलात जाण्याची दाट शक्यता आहे। कारण आता बीडच्या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये सुद्धा सुपेकरांवरती आरोप केले जात आहेत। हे आरोप नेमके काय आहेत आणि सुपेकरांचा वाल्मिक कराडशी नेमका संबंध काय हे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधनं। सुपेकरांमुळेच कराड बीडच्या तुरुंगात। अंजली दमानी यांचा सुपेकरांवर नवा आरोप। तुरुंगातल्या आरोपींकडून सुपेकरांची वसुली। 300 कोटी मागितल्याचा आमदार धसांचा आरोप। हगवणेंचे मामा कराडचे आका। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर चर्चेत आलेले हगवणेंचे मामा आणि राज्याचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकरांचं नाव आता कराडच्या प्रकरणात ओढलं जात आहे। भाजपचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी तुरुंग विभागाचे महासंचालक असलेल्या जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केलाय। सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप करत सुरेश धस यांनी खळबळ माजवली आहे। आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट, याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। सुरेश धस यांच्या आरोपांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी दुजोरा दिलाय। त्यांनी यापुढे जात सुपेकरांचं कनेक्शन थेट वाल्मिक कराडशी जोडलंय। जालिंदर सुपेकरांमुळेच वाल्मिक कराड बीडच्या कारागृहात ऐशोआराम करत असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। जालिंदर सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। खरं तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या कराड गँगच्या दुष्कृत्याविरोधात महाराष्ट्रात अजून संतापाची लाट आहे। पण त्याच वाल्मिक कराडला तुरुंगात सगळ्या सोयीसुविधा मिळत असल्याचे आरोप सातत्याने केले जातात। त्यामुळे या सगळ्या सोयीसुविधा सुपेकरांमुळे मिळतात का, असा सवाल सुरेश धस आणि दमानी यांच्या आरोपांमुळे उपस्थित झालाय। त्यामुळे हगवणेंमुळे आधीच अडचणीत सापडलेले जालिंदर सुपेकर आता कराडमुळेही गोत्यात सापडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि